तर याच प्रकरणी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात आता हे सगळं प्रकरण पोहोचलंय। हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे। आरोपी विष्णू साठेची सामान्य अधिकार पत्रासाठी मागणी आहे। आर्थिक व्यवहार करण्यासाठी सामान्य अधिकार पत्राची मागणी करण्यात आली आहे। तर सुनावणीसाठी आरोपींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती होती। प्रचार सोडून धनंजय देशमुखही सुनावणीला हजर असल्याचं पाहायला मिळालं। केस महत्वाची हे मी अगोदरच सांगितलेलं आहे। केस सगळ्यात महत्वाची आहे। माझ्या भावाला आणि गावाला न्याय देणं सगळ्यात मोठं काम आहे। त्याच्यामुळं नाहीतर मीच उमेदवार झालो असतो आणि आज त्या गोष्टी मला संयुक्तिक वाटल्या नसत्या। आणि हा जो काही आरोप केलेला आहे, माझ्या कुटुंबावर कोणीही बोलायचा प्रयत्न करू नये। तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांच्याकडे। आमिर, आरोपी विष्णू साठेनं सामान्य अधिकार पत्रासाठी मागणी केली आहे, काय अधिक माहिती? नक्की जर आपण बघितलं तर आरोपी जे विष्णू साठे यांनी न्यायालयात एक अर्ज दिलेला आहे की पॉवर ऑफ टर्नी मला देण्यात परवानगी द्यावं, कारण की माझे अनेक गाड्यांचे लोन बाकी आहेत, काही पैशाचे व्यवहार आहेत, ते क्लिअर करण्यासाठी मला पॉवर ऑफ टर्नी द्यायची हे सवलत द्यावी अशी न्यायालयाकडे मागणी केलेली आहे। पण विशेष म्हणजे आज जे तारीख होती ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जे देण्यात आला होता पेन ड्राईव्ह आरोपींच्या वकिलाला, त्यावर सुनवाई होणं गरजेचं होतं। त्यामध्ये आपण जर बघितलं तर एक जे मुद्दा होता ते 29 सेकंडचा जे व्हिडिओ आहे ते महत्वाचं ठरलेलं आहे। त्या दोघा वकिलांमध्ये युक्तिवाद सुद्धा झाला आणि बाकीचे जे आरोपी होते त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर केला होता। त्यानंतर आपण जर बघितलं तर निश्चित आमिर, त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणानंतर विष्णू साठेच्या या मागणीवरती न्यायालय नेमकं काय निर्णय घेतंय पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्ही असेच जोडलेले राहा।